नमस्कार मंडळी, मी सिद्धेश हैदनकर, आर्यन्सचाच एक खेळाडू. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आर्यन्स प्रस्तुत मच गया शोर द दहीहंडी पॉडकास्टमध्ये. तुम्ही बघताय की आज आपण एका नवीन स्टुडिओमध्ये बसलोय. स्पेशल थँक्स टू द पॉडकास्ट स्टुडिओ बाय एडिटेड मीडिया. तुम्ही बघताय खूप चांगला सेटअप आहे इकडे आणि त्यांचे हाय एंड कॅमेराज, परत तुम्हाला जसं हवं तसं ते लोक सेटअप करून देतील. त्यांचे स्टाफ असतात इकडे. तुम्हाला काहीच करायचं नाहीये, फक्त तुमचा जे गेस्ट आहेत आणि जो बोलणार आहे त्याला फक्त घेऊन या आणि शूट करा. निखिल, मी तुला विचारू इच्छितो की तिकडचं लाईफस्टाईल कसं आहे? लाईफस्टाईल म्हणजे आपल्यासारखं बिझी लाईफस्टाईल नाही तिकडचं. खूप लोक शांत असतात. त्यांचं टाइमवरती उठणं, सकाळी टाइम टू टाइम कामं करणं. शॉप्स पण इकडे खूप बघितलं तर 8-9 वाजता तिकडे बंद होतात. म्हणजे एकदम शांत स्वभावाची माणसं आहेत एकदम तिकडे. ओके, मग ते लोक मॅनेज कसं करतात त्यांचा टाइम? जसं की आता म्हणजे एवढे वर्ष पूर्ण वर्षभर खेळत असतात, बरोबर ना? बरोबर. तर ते लोक आपल्या बिझी शेड्यूल मधून, म्हणजे कामाच्या शेड्यूल मधून ते लोक मॅनेज कसं करतात त्यांचा टाइम? तिकडे कसं आहे, मोस्टली अर्धे फार्मर्स आहेत. कोणाचे तिकडे जास्त वुडनच्या गोष्टी यूज करतात. सो त्यांचे काहींचे त्याचे हे आहेत, बिझनेस आहेत. सो ते सगळे बिझनेस 6-7च्या दरम्यान जेव्हा संपतात ना, तेव्हा ते त्यांच्या म्हणजे जिकडे प्रॅक्टिस ग्राउंड आहे, त्यांचं ग्राउंड जो हॉल आहे, तिकडे सगळे फॅमिली वगैरे जमा होतात. म्हणजे इव्हन मोठी माणसं असतील, छोटी माणसं असतील, जेव्हा आम्ही मुलं आहेत, क्लासेस वगैरे संपवून वगैरे स्कूल वगैरे संपवून नंतर ते तिकडे रात्री 8च्या दरम्यान तिकडे जमा होतात. ओके, तर तुला असं कधी वाटलं होतं का तू तिकडे जाऊन आर्यन्सला आणि भारताला रिप्रेझेंट करशील एवढ्या लांब जाऊन? वाटलं नव्हतं, बट स्वप्न होतं माझं की जायचंय स्पेनला. जेव्हापासून हंडी खेळतो तेव्हापासून माझं स्वप्न होतं की तेच आपण आधीपासून जेव्हापर्यंत बघत होतो, म्हणजे ज्यावेळेला आपण लहान होतो खूप, जेव्हा आपण नवीन मंडळ चालू केले तेव्हापासून जवळजवळ जयजवानवाले स्पेनला वगैरे जाऊन दौरा करायचे, तिकडे जाऊन थर लावायचे. आपण फक्त ते म्हणजे व्हिडिओमध्ये बघायचो. आपल्याला एक वाटायचं की आपल्या इकडून पण कोणतरी गेलं पाहिजे. आणि यावर्षी तुम्ही जाऊन तिकडे सत्यात उतरवून आलात ही सगळी गोष्ट, तर त्याबद्दल कसं वाटतं तुला? पहिली जसं आपण बघायचो, जय जवान गोविंद पथक आहे, माझगाव ताडवाडी गोविंद पथक आहे, मोठी गोविंद पथक आहेत. सो ते टाइम स्क्वेअरला गेलेले, USA ला, तिकडे पण थर लावलेले. लेडीज गोविंद पथक आहेत, पार्ले स्पोर्ट्स क्लब वगैरे त्या टाइमला. आणि तेव्हापासून म्हणजे असं इच्छा होती, जेव्हा तिकडचे स्पेनचे प्लेयर्स जेव्हा आपल्या इथे पण आलेले, जेव्हा जयजवानने 9 थर लावलेले, 2012 साली समथिंग आलेले, रॅली चालू होती, त्याच्यामध्ये मी बघितलेलं खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या बघत होतो. त्यांची ती टेक्निक वगैरे ते बघून असं खूप वाटत होतं की आपण पण तिकडे जायला पाहिजे. पण असं कधी हे नव्हतं, स्वप्न होतं फक्त, पण असं कधी हे नव्हतं केलेलं की आपण लावू हळूहळू पुढे ह्या सगळं प्रो गोविंदा वगैरे चालू होईल, मग त्याच्यामध्ये आपण सिलेक्ट होऊ, मग त्या सगळ्या टीमचे प्लेयर्स सगळे नेतील. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ज्या गोष्टीसाठी एवढे वर्ष आम्ही झटत होतो, ज्यासाठी आम्ही एवढे वर्ष खेळत होतो, त्या गोष्टी यावर्षी पूर्ण झाल्या. येस. आणि अजून त्यांचं प्रॅक्टिस सेशन मध्ये म्हणजे कसं असतं, मॉर्निंग कसं असतं? ते लोक आपल्यासारखेच पंक्च्युअल, म्हणजे ऍट अ टाइम सगळे येतात की आपल्यासारखेच, म्हणजे थोडे आपण कसं चालू करतो की आधी थोडे जण येतात, मग त्यांच्यात आपण थोडी छोटी प्रॅक्टिस चालू करतो, मग नंतर सगळे थोड्या टाइम नंतर सगळे एकत्र जमा होऊन मग नंतर आपण फुल फ्लेज चालू करतो. तसंच तिकडे आहे की कसं आहे त्याचं? आपल्यासारखे पंक्च्युअल नाही, आपल्यापेक्षा जास्त पंक्च्युअल आहे ते लोक. ओके, प्रॅक्टिस सेशन हे टाइम टू टाइम चालतं. 4 hours जसं त्यांचा टाइम पिरियड असेल, मे बी 11 o'clock पर्यंत त्यांची प्रॅक्टिस सेशन चालतं. त्यानंतर स्टार्टिंगला त्यांची जी लहान मुलं असतात त्यांची प्रॅक्टिस असते. नंतर म्हणजे मोठे प्लेयर्स आहेत त्यांचे, जे जेव्हा मोठे धर लावायला घेतात तेव्हा सगळे ते जमा होतात. मग अख्खी फॅमिली तिकडे येते. म्हणजे इव्हन 60-70 एज झालेली जे माणसं ती पण व्हीलचेअरवरती, तिकडे रिमोटवाली व्हीलचेअर असते, ते माहिती असेल, बघितली असेल. सो त्या टाईपचे व्हीलचेअर घेऊन ते लोक त्या प्रॅक्टिस ग्राउंड मध्ये तिकडे असतात सगळे. आणि म्हणजे बोलशील ना, तो विला फ्रांका किंवा जी पण टीम असेल त्या टीमचा पूर्ण एरियाच, म्हणजे सपोज 500 तुमचा क्राऊड आहे तिकडचा, तर ऑलमोस्ट 450 जण तिकडे तुला ग्राउंडवरती तुला भेटतील. असं त्यांचं डेडिकेशन आहे. खूप पंक्च्युअल आहेत ते लोक. म्हणजे मला तर वाटत नाही की ऍबसेंटी ते लोक करत असतील, बिकॉज आपल्यापेक्षा जास्त प्लेयर्स त्या लोकांना सेकंड थर्ड लावायला लागतात. म्हणजे ग्राउंड बेसला तर त्यांचे ऑलमोस्ट 400 जण तरी असतीलच. सो एक जरी प्लेअर ऍबसेंट आहे तर तुला माहिती आहे की आपला एक थर लागत नाही. मग आज हा ना आला, मग दुसरा मुलगा ना आला, मग आज तो थर ना लागला, मग आपण मुलाच्या आज 2 एकानेच लावून घरी जाऊया. तसं त्यांच्या इकडे नाही. तसं प्रॉपर प्रिपरेशन आहे. त्या लोकांचं मॅप असतं, प्रत्येक गोष्टीला त्यांनी नावं दिली आहेत. जसं एक्झाम्पल तुला सांगेन, फॉलरा मनीला त्या लोकांनी सेकंड थराला असं नाव दिलंय.
सो या सगळ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे बोलतात ना एकी आहे त्यांच्यामध्ये. आपल्यामध्ये कसं असतं की खूप साऱ्या गोष्टी म्हणजे भांडण असली तर आपण ह्याच्याशी बोलत नाही, हात प्लेअर त्याच्याशी बोलत नाही. बरोबर. पण त्यांच्यामध्ये असं कधीच म्हणजे खेळण्यावरून अजिबात वाटलं नाही. जसं राहिली गोष्ट अजून शांतता, जी मी नेहमी सांगत असतो, शांतता पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी तिकडे खूप बघायला मिळाल्या. आणि मी बघितलं म्हणजे आता आपले थर जवळजवळ मोठे थर पण आपले 1.5 मिनिटात लागून उतरतात, 1.5 ते 2 मिनिटात लागून उतरतात. पण त्यांचे थर जवळजवळ 5 मिनिटं वगैरे उभे असतात, ते लोक स्टँड असतात. तर त्यांनी स्ट्रेंथसाठी वगैरे काय प्रिपरेशन करतात ते लोक? स्ट्रेंथसाठी लाईफस्टाईल तर टोटली वेगळी आहे आपल्यापेक्षा. पॉप्युलेशन कमी आहे, पोल्युशन नाही तिकडे. म्हणजे आमचा एक्सपिरियन्स सांगतो, तर आम्ही किती पण लेट झोपलो तरी पण आम्हाला 8 वाजता जाग यायची. त्यामुळे थोडं ते त्यांना सूट होतं त्या गोष्टी. आणि राहिली गोष्ट खाणं पिणं, सगळ्या गोष्टी टायमात करणं. जिम ते लोक जास्त करून सायकलिंग आणि स्विमिंग या गोष्टीमध्ये जास्त फोकस करतात. आता स्पेन म्हटलं तर तुला माहिती आहे फुटबॉल, हो, त्या गोष्टी त्या सगळ्या प्लेयर्स ते करत असतात त्यांचे. आणि परत क्लाइम्बिंग, मी मोस्ट ऑफ द प्लेयर्स म्हणजे प्रोफाईल वगैरे चेक केलं, ते लोक क्लाइंबर्स आहेत, क्लाइम्बिंग करतात. ओके. आणि हा तर आपला कसं एक सण आहे तसं त्यांचंच एक असतं, त्यासाठी त्या लोकांनी हे खूप डेडिकेशनने घेतात. आणि 5 मिनिटं तर राहण्याचं कारण असं की प्रत्येकाला सवय असते. आता जसं आपल्याकडे प्लस आहे की आपण फास्ट थर खेळू शकतो, तर त्यांच्याकडे प्लस आहे की ते लोक जास्त वेळ होल्ड करून ठेवू शकतात. त्यांची स्ट्रेंथ आहे, आपल्याकडे स्पीड आहे, म्हणजे दोघांकडे मायनस प्लस आहे. म्हणजे होऊ शकतं, आपण पण जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. बट त्यांचा खेळण्याचा जो हे आहे तो वेगळा आपल्यापेक्षा टोटली, आणि आपला खेळण्याचा जो हे प्रकार आहे तो पूर्ण टोटली त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. आपल्याकडे कसं आहे की आपण जो जास्त थर लावेल आपल्या काउंटिंग वाईज, म्हणजे जो 7 थर लावेल 8 थर लावेल असं आपल्याकडे म्हणजे कॉम्पिटिशन होतात. तिकडचं कॉम्पिटिशन कसं आहे? आपण तर आता 100 वर्ष झाले असतील आपण चालू केलं, आपली खूप सारी मंडळी त्यांना 100 वर्ष झाली आहेत 2-3 वर्षांमध्ये. पण ऍक्च्युली त्यांचं आहे की त्यांनी 200 वर्ष तरी मला वाटतं 200-150 वर्ष ते खेळत आहेत ह्या सगळ्या गोष्टी. आणि 8 थर 9 थर हे मी तर त्यांचे बघितले ना 20 इयर्स 12 इयर्सच्या आधीच्या व्हिडिओ त्यांच्या 4D10 FM वगैरे त्या सगळ्या मी व्हिडिओज बघतो वगैरे. म्हणजे आपण त्यांना जेव्हा जाणार तेव्हा तिकडे त्या गोष्टीला फॉलो केलं पाहिजे ना आपण, की काय करतात नक्की त्यासाठी. सो आपण फक्त थर लावले जेव्हा आपण चालू केलं तेव्हा, असं नाही बोलत आहे की आपण काय चुकीचं केलं, पण जेव्हा आपण ठरवलं आपण 4, 5, 6 असे आपल्याकडे चालवले. दोन मे बी 98 या 2000 ला आपले ते पहिले 8 थर वगैरे लागले असतील. सो त्या टाइमलाच ते लोक 9 थर वगैरे लावत होते. आणि राहिली गोष्ट आपल्याकडे फॉर्मेशन, जसं आपल्याकडे स्पीड आहे, आपण स्पीडने खेळायला बघतो. ओके. पहिले मंडळ कमी होती, आता मंडळ खूप जास्त झाली, आता कॉम्पिटिशन वाढलं, प्रो गोविंद आलं. तसा तेवढा आपल्या इथे आधी क्रेज नव्हता. हा त्यांच्याकडे रिच्युअल्स आहेत की ते लोक आधीपासून सगळी पूर्ण फॅमिली, म्हणजे पूर्ण बोलतात ना अख्खा एरियाच त्यांच्या इथे असतो तो ग्राउंडवरती. सो तो एक तो डिफरन्स आहे. आणि आपण फक्त कसं हंडीच्या दिवशी खेळतो, ते लोक प्रत्येक म्हणजे समजा आज काय आहे तर ते लोक त्या दिवशी परफॉर्म करतात. जसं आपल्याकडे आता नवीन चालू झालंय की आपण गणपतीला येतो तेव्हा आपण तिकडे सलामी द्यायला लागतो, तो त्याच्यामुळे तिकडे जास्त क्रेज आहे त्या गोष्टीचा. सो तिथे त्यांचं आधीपासून चालू आहे. आणि राहिली गोष्ट, आधी आपल्या इथे कॉम्पिटिशन होतं, आधी आपण फक्त 5 थर 6 थर किंवा 7 थर 8 थर लावण्याला जास्त पैसे वगैरे प्राइज मनी जे पण होतं ते होतं. आता तर 7 थर कॉमनच झाले, नंतर 8 थर हळूहळू कॉमन झाले. ओके. जसं आता 3 वर्ष आपण प्रो गोविंदा खेळतोय, तर आता मोस्टली सगळे ट्राय करतात की आम्हाला प्रो गोविंदामध्ये इन व्हायचंय. बरोबर. जिंकू नाही जिंकू तो नंतरचा प्रश्न आहे, पण आम्हाला प्रो गोविंदाला इन व्हायचंय. मग आपल्या इथे कसं कॉम्पिटिशन आहे, 6, 7 थर 8 थर आपल्याला फायनलला खेळले जातात. आणि त्याच्यामध्ये ठरवलं जातं की कोण जिंकला. ठीक आहे. 6 थराचा जसं पकडशील तसं तिकडे पण असे गोविंदा 6-7 थरवाले, त्यांच्यासाठी एक वेगळा दिवस असतो कॉम्पिटिशनसाठी. सो ते त्याच्या मेन कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी असतं. ओके. आणि जर तू असं मोठं कॉम्पिटिशन आहे, जसं 9 थर लावणारी गोविंदा पथक आहेत, कॅशलेस आहेत, तर 10 थर लावणारे आहेत, तर त्याला कसं त्याच्या दुसऱ्या दिवशी असतं. त्याच्यामध्ये त्यांनी ट्राय आहेत, 2D8 आहे, 3D9 आहे, 4D10F आहे, 9D9F आहे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येक ट्रायला पॉईंट्स आहेत. आता 2Dला थोडे कमी पॉईंट्स आहेत, 3Dला कमी पॉईंट, थोडं 4D10ला जास्त पॉईंट्स आहेत. आणि जी 9D9F जी आपण बघितलं असाल तुम्ही आपल्या सगळ्या रील्स मध्ये वगैरे पण आलेलं, जी विला फ्रांकाने ट्राय केलं, त्या ट्रायला जास्त पॉईंट होते. आणि ती ट्राय जेव्हा लावली त्या लोक त्या जिंकले, बिकॉज पहिलीची आधी ट्राय ते लोक कॅराकेट झालेले, म्हणजे सॉरी इंटेंट झालेले, ट्राय लागली नव्हती त्यांची, मग तो ते मायनस मध्ये होते, सेकंड नंबरला आलेले. सो ती ट्राय जसे खेळले त्या लोकांचे 7000 समथिंग पॉईंट्स होते, वाढले आणि ते लोक गेले. मे बी अजून एवढं मला डिटेल्स मध्ये नाही माहितीये,
की नक्की ते लोक पॉईंट कसं करतात त्या प्रत्येक ट्रायला. बट फक्त ही ट्राय तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो का? आता जसं तू म्हणालास 99F म्हणजे काय, Yes. की म्हणजे 9 जण हा. ते एक्सप्लेन करू शकतो. ते कसं आहे त्यांचं, एका ट्राय मध्ये 3 वेळा नवतर लागतात. ओके, जसं त्यांचा तो मुलगा खाली वाकून असतो त्याच्यावरून तो एक पास झाला, तसं दुसऱ्या ट्राय मध्ये पण जी बाजूला ट्राय चालू असते त्याच्यामध्ये पण सेम पास होतो, 1 2 3, आणि तेव्हा ती ट्राय कम्प्लीट होते. ही आता झाली कॅरागेट, म्हणजे फक्त लागली आहे. पण जेव्हा ती ट्राय पूर्ण उतरेल खालपर्यंत तेव्हा 10 कॅरागेट होईल, आणि जेव्हा 10 कॅरागेट होईल तेव्हा त्या पूर्ण पॉईंट भेटतील त्यांना. आणि इफ सपोज ते लावायच्या आधी जर पडले किंवा काय झालं किंवा चढलेच नाही, ते इंटेंट असं त्यांचं हे आहे. आणि अजून म्हणजे तुम्ही आता जसं गेलेला तुम्ही या कॉम्पिटिशनला पण, तर तुम्ही ऍज अ कॉम्पिटिशनचा पार्ट म्हणून त्यांच्याबरोबर खेळलात, ऍज अ हेल्प म्हणून असो, पण त्यावेळेचा एक्सपिरियन्स कसा होता तुझा? सांगू शकत नाही. म्हणजे तिकडे फील जो होता तो फक्त ते बघितलेले 10 तर असे, भले ते वाकून असेल किंवा काय असेल, स्ट्रेंथ तर नक्कीच खूप लागते त्यांना. मी फक्त आपण व्हिडिओ मध्ये बघितलेले आपले 10-9 तर बघितले, 10ची ट्राय बघितली. पण थोडं त्यांचा फॉर्मेशन वगैरे बघण्यासारखं आहे. म्हणजे खूप वेगळ्या प्रकारे लावतात आणि प्रत्येक व्हेरिएशन मध्ये लावायला ट्राय करतात ना, ते खूप बरं वाटतं. आणि इव्हन जेव्हा आपण त्या टीम बरोबर खेळतो, जी हेल्दी टीम आहे, म्हणजे तिकडची सर्वात स्ट्रॉंग टीम आहे, त्याच्यामध्ये असं वाटतं की प्राऊड फील होतं की हा आम्ही जिंकणार आहे ना, काय फरक पडतोय असं. म्हणजे परफॉर्मन्स वरून दिसतं ना की हा बाकीच्या टीम काय खेळत आहेत आणि आता ही टीम काय खेळते. सो आम्हाला म्हणजे असं काय प्रेशर वगैरे नव्हतं. आणि इव्हन ते पण जेव्हा म्हणजे ती एक ट्राय ना कॅरागेट झाली 99F ची, त्याच्यामध्ये पण ती एक मुलगी ना तेव्हा चढली नाही, ती रडायला लागली. म्हणजे सगळे ओरडत वगैरे होते ना, क्राऊड खूप असतो तिकडे ऍक्च्युली. सो तेव्हा ती रडली नाही. बट मला एकदम बेकार फील झालं. म्हणजे असं वाटलं, मला प्रो गोविंदाचा सीन आठवला त्या टाइमला आपला, जेव्हा आपण इंटेंट झालो. बट ते लोक प्रेशरच नव्हते घेत, म्हणजे त्यांना फरकच नव्हता पडत. ते लोक एकदम चिल होते. त्याने जाऊन नंतर तिचं माइंड ब्रेन वॉश केलं एकदम, आणि नंतर परत आले आणि सेम ट्राय लावली. फक्त तेव्हा ती कॅरागेट झाली, बट पॉइंट्स मिळाले त्यांना चांगल्या प्रकारे. त्या सगळ्या गोष्टींनी खूप बरं वाटत होतं, एवढा असं क्राऊड समोर खेळतोय. दुसरी गोष्ट अजून सांगण्यासारखी होती, त्या टीम बरोबर आम्ही खेळत होतो. त्या टीमचेच कमीत कमी 500 ते म्हणजे 700-800 प्लेयर्स तिकडे असतील. त्याच्याच बरोबर विदाउट बॅरिगेट वगैरे दुसरे प्लेयर्स होते. दुसरी टीम होती, परत तिसरी टीम, टोटल 12 टीम त्या स्टेडियम मध्ये होत्या एकाच टाइमला. आणि राहिली गोष्ट म्हणजे अजिबात धक्काबुक्की नाही, अजिबात तू मेमे नाही, काहीच नाही, कोणाला चिडवणं वगैरे काही नाही. प्रत्येक जण आपापला परफॉर्मन्स करत होता. ह्या सगळ्या गोष्टी तिकडे खूप बघायला भेटल्या आणि शिकायला भेटल्या की आपण फक्त लक्ष द्यायचं तर आपल्या परफॉर्मन्स वरती द्यायचा. आणि जिंकल्यानंतर पण सेलिब्रेशन खूप भारी, मस्त मजा आली एकदम. मला माहिती आहे दहीहंडी हा खेळ असा आहे आणि कॅशलेस पण, की म्हणजे प्रत्येक प्लेअर इम्पॉर्टंट आहे, बरोबर ना? की म्हणजे एक प्लेअर जरी काही चुकी झाली त्याची तर म्हणजे थर कोसळू शकतात. तर तिकडे असा तुझा कोणता फेवरेट प्लेअर होता की म्हणजे की हा एकदम प्रॉपर खेळणारा प्लेअर, त्याच्यावर तुझं कम्युनिकेशन झालंय का तिकडे काही? हा, खूप सारे प्लेयर्स आहेत. मी तर बहुतेक जण माझ्याबरोबरच होते. असं म्हणजे बोलायचो, मला आवडतं बोलायला. मी असं ऑन कॅमेरा दाखवत नाही किंवा असं दाखवत नाही, बट मला बोलायला आवडतं, त्यांचं जाणून घ्यायला आवडतं, मला सांगायला आवडतं की आम्ही कसं केलं आहे, मला सांगायला आवडतं. सो मी सगळ्यांशी बोललो होता. सगळ्यांचा बघायला गेलं तर यंग आहे, फेलिक्स जो होता, अजून आपल्याबरोबर जो आपल्या ग्राउंडवरती जे आलेले फेलिक्स, वडील आलेले बरोबर. हा, ते झाले. अजून सर्वात मला आवडता प्लेअर म्हणजे टोनीच आहे आतापर्यंत, कारण का टोनी त्यांचा एजच 58 आहे. ओके, आणि अजून पण ते खेळतात, सेकंड थराला असतात ते. अजून जेव्हा मी बाकीच्या पण ट्राय बघतोय, 2Dच्या जेव्हा ट्राय, सगळ्या 2D8च्या ट्राय, त्याच्यामध्ये पण ते तिसऱ्या थरावरती आहेत. म्हणजे तू विचार करून जेव्हा त्यांचं वय 48 होतं, 46 होतं, त्या ते ह्याच्यामध्ये होते. आपल्यासारखी जी मुलं आहेत ना, म्हणजे जी बोलतील की आता माझं लग्न झालंय, किंवा खूप सारे आपल्या पदकातली मुलं आहेत यार, मला कधी कधी म्हणजे बघून राग येतो त्यांना की आता लग्न आलंय, चल नाही टाइम नाही भेटत आहे. बट टोनी, मी तर बोलतो सर्वांसाठी, म्हणजे बोलतो ना, माझा तरी मी मानतो की टोनी आता आयडियल आहे. कारण का टोनीला जे मी बघितलंय ना माझ्या डोळ्याने की कसा प्लेअर असतो आणि कसं की जर चुकतोय तर त्याला कसं सांगायचं, हे त्या टोनीकडे. म्हणून माझा तरी फेवरेट प्लेअर तिकडचा टोनी आहे. टोनी बद्दल काही सांगू शकशील का? त्याच्याबरोबर काही घडलेले किस्से वगैरे काही सांगू शकशील? टोनी बद्दल बोलायचं झालं तर टोनीचं एजच 58 आहे. ओके, अजून पण तो दुसऱ्या थरावरती खेळतो, मे बी खेळत असेल अजून. आणि आधीच्या पण मी व्हिडिओज बघितल्या त्याच्यामध्ये तिसऱ्या थरावरती त्याच्यामध्ये वगैरे खेळल्या. खूप साऱ्या गोष्टी अशा मी तिकडे नोटीस केल्या.
की त्या लोकांचं डेडिकेशन पहिली गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. टोनीचं जे बोलत असतो थर लागत असताना त्या गोष्टी, इवन त्या लोकांना पण आपल्याकडून खूप सारं शिकायला आवडतं. आधी ना म्हणजे आम्ही जेव्हा कॉम्पिटिशन होती त्याच्या 2 दिवस आधी आम्ही टोनीच्या गावात गेलेलो. तिकडचं जे आहेत ना, म्हणजे असं आपल्या कसं गोविंदा पथक असतं तशी तिकडची टीम त्यांनी आपल्या स्टाईलने 5 थर लावलेले. ओके, सेम टू सेम, म्हणजे जशी आपली शिडी आहे, जसे आपण एका उचललो खालून, ते लोक कसे क्लाइंब करत येतात ना, सो त्या लोकांनी आपल्या स्टाईलने 5 थर लावले. एकदम म्हणजे टाइम घेऊन लावले, बट खूप बरं वाटलं की आपलं पण कोणतरी शिकतंय. इव्हन त्या लोकांनी त्यांच्या जी मेन ट्राय ना त्याच्यामध्ये पण खूप सारे चेंजेस केलेत आपल्याला बघून. ओके, आणि त्यांना पण खूप शिकायला आवडतं. आपल्याला पण त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. आपल्याला त्यांच्याकडून काय शिकण्यासारखं आहे सांगू शकतोस? राहिली गोष्ट डिसिप्लिन. ओके, वेल मॅनेज असते लोक. परत प्रॅक्टिसचं जे सेशन त्यांचं चालतं, प्रॅक्टिस ग्राउंड, सेफ्टी मेजर्स खूप हे करतात. जसे त्यांचे तू बघितले असतील ना, ते 5 1 लावतात किंवा 6 1 लावतात, तेव्हा ती जाळी असेल, तू आपल्या रील्स आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की जाळी असते बाजूने. ओके, परत जे 4ची ट्राय आहे, तर 4 असे ते लोक त्या जाळीतून 5 होणार, म्हणजे जर पडले तर त्या जाळीवरती येणार. ते आहे. टाइमचे एकदम पक्के आहेत, म्हणजे शार्प 10ला तर 10लाच निघतील ते. आणि त्यांचा इव्हेंट पण असा, म्हणजे मी बघितलं ना, टाइम टू टाइम चालू झाला ना, टाइम टू टाइम संपला. आता आपल्या इथे कसं मोस्ट ऑफ द टाइम, जसं मग आपण ठरवलं की 11ला आपण चालू करणार आहे, तर आपल्याला लेट होतो करायला, म्हणजे सगळ्या गोष्टी पुढच्या नंतर पण संपवायला पण आपल्याला लेट होतो भरपूर. बट त्यांचा इव्हेंट एवढा मोठा, आणि ते पण 10 थरांचा, आणि ते पण 5 मिनिटं लावतात, 10 मिनिटं लावतात एका ट्रायसाठी. सो तो एकदम टाइमात चालू झाला आणि एकदम टाइम मध्ये संपला, म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही कुठे गेलेलो. ओके, सो हे सगळं वेल मॅनेज होतं. जसं आपण बोलतो की तू गाडी नको काढूस, हे नको काढूस, तिथे प्रॉपर सगळेजण बसनेच ट्रॅव्हल करत होते. ओके, हा, म्हणजे जवळजवळ 18-19 बस होते त्यांच्या, आणि ते पूर्ण सगळेजण बसनेच ट्रॅव्हल करत होते. सगळी टीम आहे ना, जेव्हा ती आली तेव्हा एकत्रच होती, म्हणजे कुठे फिरत वगैरे नव्हते. फक्त काही जर आपले इमर्जन्सी असेल तर बाहेर जायचे, बाकी ते सगळे टीम बरोबरच असायचे. जसा एकाचा आवाज झाला, म्हणजे जो त्यांचा हे होता हार्नेस म्हणून एक होता, तो जेव्हा सांगायचा तेव्हा सगळे एकत्र व्हायचे, सगळे ट्राय लावायला चालू करायचे. आणि त्याप्रमाणे टोनीचा मध्येच आवाज यायचा. असे जे त्यांचे मेन प्लेयर्स आहेत ते सांगत असायचे काय असं चढा तसं चढा, त्यांच्या स्पॅनिश लँग्वेजमध्ये. या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. ठीक आहे, आपला पॉडकास्ट जवळजवळ बरेच लोक गोविंदा बघतात, तर त्यांना तू काय सांगशील, त्यांना काय अप्रोच करशील की म्हणजे काय शिकण्यासारखं आहे स्पेनवाल्यांकडून? स्पेनमध्ये तेच आता सांगितलं की मी, डिसिप्लिन, टाइम बद्दल पंक्च्युअल आहेत. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करायला लागेल. या छोट्या गोष्टींवरती आपण जेव्हा काम करू त्यांच्या, तेव्हा आपण मे बी सगळं काही अचीव्ह करू शकतो. त्याचप्रमाणे प्रॅक्टिसला टाइम देण्याचं. आता कसं झालंय, आपल्या इथे कॉम्पिटिशन वाढलंय, सो मला याला बीट करायचं आहे, त्यासाठी आपण सगळी मुलं एकत्र येऊन पथक चालू करतो. मग आपण हे जिंकूया, मग असं करूया तसं करूया, असं असतं त्यांचं. तो नाही, त्यांचं एक ते आधीपासून चालत आलं. ओके, सो त्यांना ते टिकवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे टिकवायचं आहे. सो त्याच्यासाठी ते काम करत असतात, नाही की कोणाला दाखवायला. सो आपण त्या गोष्टीचा पहिले विचार सोडून द्यावा की मी ह्याला हरवीन, मी पुढे त्याला हरवीन. विजन त्या लोकांचं एकदम क्लिअर आहे. ठीक आहे, आणि तसंच प्रॅक्टिसला टाइम देण्याचा जे मी बोलतोय, आवाज कमी. आपल्याकडे कसं बाकी गोष्टींमध्ये जास्त लक्ष दिलं जातं, फालतूगिरी करण्यामध्ये. जे मेन गोष्ट आपल्याला करायची आहे हंडीसाठी, जी आपल्याला हंडी पुढे घेऊन जायची आहे, त्याच्यासाठी अजून आपल्याला काय वेगळं करता येईल, आपण काय दाखवू शकतो लोकांना, ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जर बाकीच्या ह्याच्यामध्ये बोलायला गेलं तर आपला पण जो फॉर्मेशन आहे, आपला जो थर लावण्याचा फॉर्मेशन आहे, ते लोक पण फॉलो करतात आहेत. ओके, बट कसं अजून चांगल्या प्रकारे त्याला दाखवता येईल, कसं आपण आपली कॉम्पिटिशन आपली हेल्दी करता येईल, बरोबर, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर त्यांचा काही असा प्लॅन आहे का इन फ्युचर, की म्हणजे मुंबईत येऊन खेळणं किंवा महाराष्ट्रात येऊन खेळणं, असं त्यांचा काही आहे का? त्याबद्दल तुला काय माहिती आहे का? खेळण्याचं तर मला अजून काय माहिती नाही एवढं, पण नक्कीच टोनी एकदा बोललेला की मला प्रो गोविंदाला कॉम्पिट करायचं आहे. ओके, सो मे बी ते पण विचार करत असतील, आणि असेल मे बी, काय माहिती नाही. बट हा, ते परफॉर्मन्स करणार आहेत आपले येऊन 25 समथिंग 26ला येऊन त्यांचा आपले ते गेटवे ऑफ इंडियाला पण परफॉर्मन्स असेल. आम्ही ते व्हिडिओ मध्येच वगैरे सगळे बघितलं की तुम्ही तिकडे जाऊन फ्लॅग होस्ट करून फोटोज काढले आणि आपल्या जर्सी डिस्ट्रीब्यूट केली, तर त्यावेळेला त्या लोकांची रिएक्शन कशी होती? त्यावेळेला त्यांच्या रिएक्शन पेक्षा जास्त प्राऊड फील आपल्या मुलांना होत होतं. इव्हन अविनाशला, अविनाश आम्ही तिकडे होतो, आपली मुलं जेव्हा आम्हाला व्हिडिओ कॉल करून सांगत होती, दाखव दाखव कोणी घातली जर्सी, दाखव दाखव, असं हेही प्राऊड फील होता की आपली पण जर्सी गेली पाहिजे.
तिकडे, आणि जी आपण जर्सी घालतो तीच समोरची जी टीम आहे ती घालते, दाखवते आणि आपल्याबरोबर फोटो काढते. ह्याच्यापेक्षा अजून काय असतं ते माहिती तुला, जर्सी एक्सचेंज बोलतात फुटबॉलमध्ये. तसं वाटत होतं, तसं काहीतरी वाईब येत होती ह्याच्यामध्ये, की हा आपली जर्सी त्यांना दिली. त्यांना रात्री मला ज्यांना मी जर्सी दिलेली ना त्या दोघांनी मला रात्री पण टी शर्ट दिलेली. मग कोण स्कार्फ देतं, कोण काय ना काहीतरी अशा गोष्टी देतात. खूप मजा आली, म्हणजे एकदम प्राऊड फील होत होतं. अजून एक बघितलं की म्हणजे एक लहान मुलगी होती मे बी व्हिडिओमध्ये, की लहान मुलगा होता कोणतरी, त्याला तुम्ही जर्सी दिली पण ती त्याच्या साईजची नव्हती, खूप मोठी होती, तरी सुद्धा त्याने ती घालून फोटो वगैरे काढले. खूप जणांनी म्हणजे असं नव्हती साईज ना तर ते लोक बोलले दे आम्हाला. काय कसं होतं, आम्ही लिमिटेड जर्सी घेऊन गेलो. ओके, आणि कुठे जर जाणार, समज आज बार्सिलोनाला किंवा पॅरागोनाला जाणार, तर तेवढा आपण कॅरी पण केलं पाहिजे. सगळ्या साईजच्या आम्ही दोन घेऊन जायचो, पण त्या संपल्या. त्यानंतर जर उडायची ती मोठी साईज उडायची, आणि त्या लोकांना साईज लागते 44 पासून, त्यांना साईज लागते 42 वगैरे. ओके, सो ती मोठी जर्सी होती. आणि अजून एक ना, जेव्हा आदल्या दिवशी कॉम्पिटिशन होती ना, तेव्हा मी बाहेर आलेलो. सो तेव्हा एक मुलगा होता, त्याने बघितला आणि ना त्याने आपले व्हिडिओज दाखवले, त्यांच्या न्यूज चॅनलवरती समथिंग येतात. सो माझ्या बॅगेत एक जर्सी होती, तर मी त्याला दिली जर्सी ती, आणि इंस्टाग्रामला त्याने मला फॉलो वगैरे केलं, आणि मला बोलतो मी तुला घरी जाऊन फोटो पाठवतो, आणि त्याने घरी जाऊन फोटो वगैरे पाठवला मला. मस्त एकदम. म्हणजे ते लोक क्रेझी आहेत, ते लोक एकदम आपल्यासारखेच, की हा त्यांना पण एक्साइटमेंट असते की मला पण पाहिजे. येस. स्पेन दौऱ्यामागे कोणाचा आणि कसा किती हातभार होता, काय सांगशील? स्पेन दौऱ्यामध्ये जर बघायला गेलं तर स्टार्टिंग पासून सांगतो मी, की जसं आपल्याला जायला काय मिळालं की प्रो गोविंदामुळे. प्रो गोविंदामध्ये 16 टीम्स होत्या. गेल्या वर्षी पण होतो, पण गेल्या वर्षी टूर नाही झाली ऍक्च्युली, 1.5 वर्षानं होते. सो पूर्वेश प्रताप सरना माहितीच असेल, त्यांनी प्रो गोविंदाचे संचालक आहेत जे. तसेच आपले MRDG, महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन. अजून खूप सारे आहेत जे बॅक स्टेजला काम करतायत. तसेच आपल्या MRDG मधले आपले सुरेंद्र सर आहेत, अभि सर आहेत, गीता झगडे मॅडम आहेत, आरती बारी मॅडम आहेत. ह्या सगळ्यांच्या ह्याने आपण सगळे करू शकलो. तसेच ना ग्राउंड लेवलला जे काम करत होते, आपला एक विजय दादा म्हणून आहे, समितीमध्येच आहे. परत संदेश महाडिक, तो विजय दादा आपला यश गोविंदा पदक वडाळा, आणि संदेश दादा आहे तो आपला जय भारत मधला. सो हे लोक खूप ग्राउंड लेवलला काम करत होते. पासपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी आमच्यासाठी नवीनच होत्या. भले तू फ्लाईटने आता ट्रॅव्हल केलं, पण इंटरनॅशनली कधीच केलं नव्हतं. ते सगळ्यांचे बँक बॅलन्स, ह्या सगळ्या गोष्टी, ते कसं करायचं आहे, हे करायचं आहे, मग सारखे फोन. ऍक्च्युली मी स्वतः कंटाळलो असतो या सगळ्या गोष्टींना, बट ते एकदम लाईटली घेत होते, म्हणजे इझिली करत होते सगळं. सो त्या गोष्टी मागे त्या सगळ्यांचा खूप हात आहे. इव्हन टूरवरून जाऊन आल्यानंतर पण खूप साऱ्या गोष्टी प्रोसेस असते, की जर आपण याच्या स्पोर्ट्स टीम जातोय तर नंतर रिटर्न आल्यावरती त्या सगळ्या गोष्टी त्यांनी जॉब तर एकदम मस्तच केला. निखिल, मला माहिती आहे स्पेनला जाऊन तुम्ही खूप गमतीदार किस्से अनुभवले आहेत, तर ते नक्कीच एका पॉडकास्ट मध्ये पूर्ण नाही होणार. तुझ्याबरोबर अविनाश पण होता, तर त्याच्याबरोबर सुद्धा मला गप्पा मारायच्यात. तर नेक्स्ट पार्ट मध्ये मी अविनाशची गप्पा मारेन. पुन्हा एकदा स्पेशल थँक्स टू द पॉडकास्ट स्टुडिओ बाय एडिटेड मीडिया. ह्यांचा खूप नवीन सेटअप आहे आणि खूप स्वस्तात हे लोक तुम्हाला स्टुडिओ अवेलेबल करून देतात. 5,000 मध्ये हे लोक स्टुडिओ अवेलेबल करून देतात. पण जर तुम्ही आर्यनचं नाव घेऊन या स्टुडिओवर व्हिजिट केलात तर तुम्हाला 50% डिस्काउंट आहे. हे ऑफर फक्त डिसेंबर 2024 साठी मर्यादित आहे. तर लवकरच या आणि स्टुडिओला व्हिजिट करा. धन्यवाद.